क्रमांक दिला त्यांचे आभार. ज्ञानेश्वर दळवी साहेब यांचे आभार ज्यांनी आम्हाला पंच सौजन्य दिलं. यूट्यूब सौजन्य प्रवीणदादा शेलार, रविदादा दळवी यांचे आभार ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. मैदान सौजन्य चंद्रकांतदादा वेंदे, प्रदीपदादा शेलार यांचा आभार. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्व ट्रॉफीज विष्णू आप्पा धनावडे यांचे आभार. त्यानंतर या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे मालिकावीरासाठी विनोददादा सावली यांचे आभार. सामनावीर पुरस्कार नितीनदादा चिकणे आणि राजेंद्रदादा चिकणे यांचे आभार. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार नवनाथदादा धनावडे यांचे आभार. उत्कृष्ट गोलंदाज सचिनदादा रवले यांचे आभार. सुधाकर लोहार यांनी क्षेत्ररक्षक पुरस्कार आम्हाला दिलेला आहे त्यांचे आभार. दीपकदादा पार्टे यांचे आभार ज्यांनी पाणी सौजन्य दिले. विकासदादा धनावडे यांनी बॉल सौजन्य दिले त्यांचे आभार. अमित पवार एपी स्पोर्ट यांचे आभार ज्यांनी आम्हाला टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स दिला. प्रतापदादा शेलार यांचे आभार. प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य खो खो यांचे आपण आभार मानूया. बापू पार्टे यांचे आभार. विशेष सहकार्य श्री नामदेवजी गोरे यांचे आभार. त्यानंतर श्री शंकर शेलार विशेष सहकार्य यांचे आभार. श्री रुपेशजी धनावडे यांचे आभार. श्री शंकर शेलार विशेष सहकार्य यांचे आभार. श्री सचिन शेलार विशेष सहकार्य यांचे आभार. श्री संतोष पाटणे यांचे आभार. श्री सचिनदादा शेलार यांचे आभार आणि श्री सचिनदादा बैलकर यांचे आभार आणि श्री लक्ष्मण दादा शेलार उपसरपंच यांचे आभार. यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्या सर्व दातुर्भावाचं प्रतीक असलेल्या मंडळीचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूया शंकर दादा शेलार यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्टचे सुधीर भाऊ धनावडे यांना विनंती आहे दादा आपणही मुख्य व्यासपीठावरती या. भाऊंना आपण विनंती करूया ज्यांचा खुल्या गटामध्ये संघ खेळतो. ग्लोरियस स्पोर्टचे सर्वा सुधीर भाऊ धनावडे. त्याचबरोबर अनिलदा कदम यांना विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण अधिकचा वेळ आता इथून पुढे घेत नाहीये आणि लगेच मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. काही सन्मान आपण करूया आणि त्यानंतर पारितोषिक आपण वितरण करूया. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. शंकर दादा शेलार यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. ग्लोरियस स्पोर्टचे सर्वा सुधीर भाऊ धनावडे यांना विनंती आपणही या. अनिलदादा शेलार यांना अनिलदादा कदम यांना विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. या सर्व मंडळींना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री शंकर शेलार यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळत आहोत आणि त्यासाठी या सर्व मंडळींना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. अनिलदा कदम यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आपण इथून पुढे आता मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. शंकर दादा शेलार यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. आपण त्यांना सन्मानित करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा अशी विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. श्री शंकर दादा शेलार यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्री गणेश मित्र मंडळ शिवाजी वाडी यांच्या माध्यमातून हे सर्व सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करतोय आणि मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. शंकर दादा शेलार यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे.
यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि हा सन्मान आहे जावली क्रिकेट असोसिएशन पूर्व कमिटी आणि पूर्व कमिटीचे सदस्य मनोज जवळ यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. जावली क्रिकेट असोसिएशन पूर्व कमिटी सदस्य रणजित पवार यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. जावली क्रिकेट असोसिएशन पूर्व कमिटी सदस्य रणजित पवार यांचाही सन्मान आपण करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान आपण श्री गणेश मित्र मंडळ शिवाजी वाडी यांच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. जावली क्रिकेट असोसिएशन पूर्व कमिटी सदस्य मनोज जवळवाडी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान श्री गणेश मित्र मंडळ शिवाजी वाडी यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे ज्यांचा संघ खुल्या गटामध्ये खेळतो आणि ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक अर्थात सुधीर भाऊ धनावडे करंजे यांचा सन्मान आपण करत आहोत. ज्यांचा संघ खुल्या गटामध्ये खेळतो आणि या खुल्या गटामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे ग्लोरियस स्पोर्टचे सर्वा सुधीर भाऊ धनावडे यांचा स्नेहपूर्वक सन्मान संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सुधीर भाऊ धनावडे यांचा सन्मान करत आहोत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बरेचसे खेळाडू तुम्हाला त्यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. असे ग्लोरियस स्पोर्टचे संघ मालक सुधीर भाऊ धनावडेचा सन्मान संपन्न होतोय. जावली क्रिकेट असोसिएशनचे पूर्व कमिटी सदस्य अनिल झुनगरे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करूया. श्री अनिल झुनगरे यांना आपण सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण अनिल भाऊ झुनगरे यांचा सन्मान करत आहोत. पूर्व कमिटी सदस्य जावली क्रिकेट असोसिएशन त्यांचा सन्मान होत आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करत आहोत शिवाजीवाडी या गावचे अध्यक्ष अशोक शेलार यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. आणि हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. श्री अशोक शेलार यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करत आहोत. अशोक शेलार यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. अध्यक्ष अशोक शेलार यांचा सन्मान संपन्न होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत शिवाजीवाडीचे सचिव आणि आनंदा शेलार सर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सचिव श्री आनंदा शेलार सर यांचाही सन्मान आपण या श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सरांचाही सन्मान करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचाही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून विलास शेलार यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर शंकर दादा झुनगरे यांचाही सन्मान यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करूया. शंकर दादा झुनगरे पूर्व क्रिकेटर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हाही सन्मान श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी यांच्या माध्यमातून आपण संपन्न करत आहोत. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे अनिल दादा कदम यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि आपण त्यांनाही सन्मानित करूया. श्री अनिल दादा कदम यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. या स्पर्धेचं जे लाईव्ह टेलिकास्ट आहे जे प्रसारण आहे ज्या वाहिनीने केलेलं आहे त्या वाहिनीचा आपण सन्मान करूया. ओम साई MTC अक्षय शेठ म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया.
त्यांच्या मालकीचा हा चॅनल आणि आपण ज्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धा आपण पाहिली आणि किंबहुना या चॅनलचा आपण सन्मान करतोय. ओम साई MTC लाईव्हचा आपण सन्मान करत आहोत. अक्षय शेठ म्हात्रे यांचा हा चॅनल आणि त्यांना आपण सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण या स्पर्धेचं ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केले, प्रसारण केलंय, ओम साई MTC लाईव्हचा आपण करतोय सन्मान. त्यानंतर या स्पर्धेला जे ऑफिशियल पंच होते त्या पंचांचा आपण सन्मान करूया. गेली 3 दिवस पंचांची कामगिरी ज्यांनी उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. एक नवी मुंबईमधले उत्तम क्रिकेटर दत्ता मेहर सर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि एक चांगले पंच ज्यांनी बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत असे दत्ता मेहर सर यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर दुसरे पंच होते आजच्या दिवसामध्ये श्रीकांत ठाकूर सर यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. पुढील सन्मान आहे ज्यांचा आवाज तुम्ही या अंतिम दिवसामध्ये आज ऐकलात आणि मराठीतून एक चांगलं समालोचन आणि ज्यांनी धावतं वार्तांकन केलं असे जावली टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज किरण धनावडे सर मामुर्डी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ज्यांचा आवाज आपण अंतिम दिवसामध्ये ऐकला. सेमीफायनलचे अगोदरचे काही सामने आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल ज्यांच्या आवाजामधून आपण ऐकली. जावली टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात किरण धनावडे सर मामुर्ड यांचा सन्मान आपण करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. सन्मान होतोय आवाजाचा. मध्येच मी एक सन्मान तुमच्या हातातून माईक घेतला कारण की तुम्हाला सुद्धा सन्मानित केलं जात आहे. नक्की जावळीचा बुलंद आवाज निलेश मर्डेकर सर यांचा सन्मान आपण इथं घेत आहोत. श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी पुरस्कृत शिवाजी चषक 2024 मध्ये आपण त्यांचा 2 दिवस मधुर असा आवाज ऐकला. नक्कीच त्या आवाजाने मंत्रमुक्त होऊन यूट्यूबवरचे लाईव्ह जे प्रेक्षक होते त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांचा या आपल्या साथीसाठी आपण त्याचा सन्मान करत आहोत. तुमचा मधुर आवाज पुढे वर्षानुवर्षे असाच आम्हाला ऐकत राहावा ही विनंती. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो. सचिव आनंद शेलार सरांना विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. क्रिकेटच्या महासंग्रामाच्या या नवीन पर्वास मनापासून हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र जावळी या भूमीमध्ये श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी यांच्या माध्यमातून आणि जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवाजीवाडी चषक 2024 पर्व दुसरे या पर्वाचा आरंभ आपण या स्पर्धेपासून करत आहोत. या शिवाजीवाडीच्या छोट्याशा गावातून आपण या क्रिकेट महापर्वाचा शुभारंभ केलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे या 3 दिवस स्पर्धांचं आयोजन श्री गणेश मित्र मंडळ क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे चांगलं आयोजन आपल्याला 3 दिवस पाहायला मिळालेलं आहे. खरं तर या छोटीशी वाडीतून ही तरुण मंडळी या नवी मुंबईमध्ये येऊन आपल्या वाडीचं नाव या नवी मुंबईच्या व्यासपटलावर अतिशय समर्थपणे उमटवित असताना आम्हाला सर्व ग्रामस्थ मंडळ शिवाजीवाडी यांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामासाठी नेहमीच पाठीशी उभं राहणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्या लोकांनी ज्या स्पॉन्सर्सने आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी शिवाजीवाडी ग्रामस्थ मंडळ आणि श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या शिवाजीवाडी क्रिकेट मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि गणेश मित्र मंडळ यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते हे या ठिकाणी त्यांचं सहकार्य उत्तम प्रकारे आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचंही मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. या क्रिकेट स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झाले त्या सर्व संघांना
त्याचबरोबर 3 दिवस ज्यांनी या क्रिकेटचा आनंद घेतला त्या सर्व प्रेक्षकांना, त्याचबरोबर स्टेजच्या मागे राहून बऱ्याचशा गोष्टी ज्यांनी ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावले त्या सर्वांना या पीठावरून मी अगदी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मी निलेश मर्ढेकर सरांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। तर या ठिकाणी सामनावीर शेवटचे जे 3 सामने या ठिकाणी खेळवले गेले, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल, तर त्याचे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घोषित केलेले आहेत। तर पहिला सामना जो झाला आंबेघर विरुद्ध आंबेघर असा सामना झाला। त्या सामन्याचा सामनावीर वैभव या ठिकाणी ठरतोय। सामनावीर कृपया या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या सामनावीरचा सन्मान स्वीकारायचा आहे। वैभव आपण या ठिकाणी या। आंबेघर विरुद्ध आंबेघर असा सामना झाला। विलासदादा शेलार आपणास या ठिकाणी विनंती आहे, या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे। आणि सेकंड सेमीफायनल या ठिकाणी खेळवली गेलेली BCC करंजे विरुद्ध जवळवाडी असा सामना या ठिकाणी खेळवला गेला होता आणि त्यामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट माघारी परतवण्यामध्ये ज्याने यश मिळवलं अतुल कांबळे ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेकंड सेमीफायनल। रोहित शेलार यांच्या हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरण केलं जात आहे। यानंतर मेगा फायनल मुकाबला अंतिम सामना या ठिकाणी खेळवला गेला होता आंबेघर विरुद्ध BCC करंजे या 2 संघादरम्यान आणि शेवटच्या चेंडूवर ज्याने षटकार लगावला आणि जी घोषणा केली की या ठिकाणी विजय मी ठरतोय, तर रणजित पवार ठरतोय अंतिम सामन्याचा सामनावीर। तर दीपक धनावडे यांना या ठिकाणी रणजित पवार यांनी आपला सामनावीर बहाल केलेला आहे। आदित्य शेलार याच्या हस्ते या ठिकाणी कर्णधार याच्या हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे। त्याचप्रमाणे राजेश धनावडे यांनी जो झेल घेतला त्यासाठी आनंदा शेलार
सर यांनी 100 रुपये दिले होते, कृपया आपण या ठिकाणी या. राजेश धनावडे यांनी जो कॅच घेतला त्याचप्रमाणे महेश दादा मोरे यांच्या वतीने रणजित पवार यांना देखील 100 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे षटकारासाठी. रणजित पवार या ठिकाणी या. महेश दादा मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी या शेवटच्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. तर प्रथमतः या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. प्रथमतः आपण वैयक्तिक पारितोषिक वितरित करणार आहोत. त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य आम्हाला या ठिकाणी लाभलं होतं. एस कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय श्री सुधाकरजी लोहार यांच्या माध्यमातून. आणि बेस्ट क्षेत्ररक्षक ठरतोय, एनी गेसेस कोणत्या संघाचा असू शकतो? ज्याने चांगली बॅटिंग देखील केली, षटकारांवर षटकार ठोकले. मनोज जवळवाडी बेस्ट फिल्डर ठरतोय मनोज जवळ. कृपया या ठिकाणी आपण यायचं आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनोज जवळवाडी. अशोक शेलार यांच्या हस्ते या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनोज जवळवाडे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनोज जवळ. यानंतरचं पारितोषिकाचं स्वरूप आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. सौजन्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे माननीय श्री सचिनजी रवले सर यांच्या माध्यमातून. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतो या ठिकाणी अंबेघर संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह. साईराज ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. कृपया या ठिकाणी यायचं आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज साईराज अंबेघर संघ. सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यानंतरचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज. सौजन्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे नवनाथ दादा धनावडे यांच्या माध्यमातून. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज 126 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात. एनी गेसेस? BCC करंजे रणजित पवार ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज रणजित पवार 126 धावांची आक्रमक पारी. यानंतर आपण लगेचच मालिकावीर ठरवणार आहोत. आणि आम्हाला सौजन्य लाभलेलं होतं विनोद दादा सावले यांच्या माध्यमातून. मालिकावीर ज्याने 10 विकेट्स प्राप्त केल्या आणि 59 धावांची खेळी देखील त्याच्या बॅटमधून आले. तर मालिकावीर ठरतोय संकेत उतेकर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मालिकावीर. आणि नक्कीच याने एक हॅट्रिक देखील घेतली होती. संकेत उतेकर 59 धावा आणि
10 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. मालिकावीर संकेत उतेकर, अंबेगर 11 या संघाचा हा खेळाडू. टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे. मालिकावीर संकेत उतेकर. आता इथून पुढचे आपण 4 पारितोषिकांकडे वळूया. प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक. त्या अगोदर आपण एक विशेष सन्मान करत आहोत आणि या स्पर्धेचं आयोजन ज्या मित्रमंडळाने केलेलं आहे, श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी, यांचा आपण एक सन्मान करत आहोत. हेलो. लोहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या टुर्नामेंटचा हा जो यशस्वी सांगता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपण 3 दिवस या स्पर्धेचा आनंद घेतला. परंतु ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या मंडळाचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, खरं तर या सर्वांमागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी खरं तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांचं खूप कौतुक करतो. ते अतिशय कौतुकास पात्र आहेत. याच्यामध्ये त्यांच्या गेल्या 1 महिन्यापासून ही स्पर्धा आयोजनापासून ते प्रत्यक्ष या क्षणापर्यंत जे काय आपण या स्पर्धेचं यश पाहतोय, या यशामागे या सर्व तरुण मंडळाचा अतिशय मोलाचा असा वाटा आहे. याच्यामध्ये मी प्रामुख्याने सन्मान करू इच्छितो मंडळाच्या वतीने. आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री अशोकजी पार्टे यांचा सन्मान मंडळाचे आताचे अध्यक्ष सन्माननीय अशोक शेलार यांनी शाल आणि श्रीफळ देऊन करावा, पुष्पजी करावा, ते असं मी त्यांना विनंती करतो. या स्पर्धेच्या यशामागे अतिशय मोलाचं योगदान सन्माननीय अशोकजी पार्टे मंडळाचे माजी अध्यक्ष यांचा हात राहिलेला आहे. त्यांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान करीत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना समर्थ साथ देणारे मंडळाचे तरुण कार्यकर्ते रोशन शेलार यांचाही मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. विलासदादा शेलार, मी यांना विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत असलेले शिवाजीवाडीचे सुपुत्र सन्माननीय गणेशजी शेलार यांचाही या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत. अशोक शेलार विद्यमान अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गणेश शेलार यांचा सन्मान करावा. अतिशय उमद व्यक्तिमत्व, अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आमच्या मंडळाचे गणेशजी शेलार. त्याचबरोबर आकेश शेलार यांचं या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं सन्मान करू इच्छितो. अशोक शेलार विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. त्याचबरोबर या सर्वांना समर्थ साथ देणारे रोहित शेलार यांचाही मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. विलासदादा शेलार, मी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रोहित शेलार यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर या सर्वांच्या सोबत राहून कार्य करणारे आमचे अक्षय शेलार यांचा मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. अशोक शेलार विद्यमान अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या तरुण मंडळाचा आपण यशस्वीचा सन्मान करावा आणि त्यांच्या कार्यासाठी, पुढील कार्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात की आपल्या हस्ते आपल्या वाढीसाठी अतिशय चांगले कार्य घडावीत अशा शुभेच्छा आम्ही या प्रसंगी देऊ इच्छितो. त्याचबरोबर आमच्या श्री गणेश क्रिकेट मंडळाचे तरुण तडफदार कप्तान आदित्य शेलार यांचा विलासदादा शेलार यांच्या शुभ हस्ते सन्मान व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो.
तर या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फार मोठा हातभार लागलेला आहे. मंडळाच्या वतीनं पुनश्च एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील सूत्र मी निलेशजी मर्ढेकर सर यांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. आता या स्पर्धेचे आपण प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आता वितरण करूया. आणि श्री गणेश मित्रमंडळ शिवाजीवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी चतुर्थ क्रमांक आम्हाला दिलेला आहे त्यांचा आपण आभार मानूया. श्री वैभव शेठ पवार महाराजा मार्बल सातारा यांचा आपण आभार मानूया, ज्यांनी आम्हाला 10,000साठी विशेष सहकार्य केलेलं आहे. देण्यासाठी मी विनंती करतो हा पुरस्कार अनिल जुनकर आणि शंकर जुनकर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आपण प्रदान करावा. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे ते वैभव शेठ पवार आणि ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत श्री विष्णुप्पा धनावडे साहेबांचा मनपूर्वक आभार. आणि आपण अनिल दादा जुनकर आणि शंकर दादा जुनकर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करत आहोत. 10,000 रुपये कॅश आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी चतुर्थ क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय संघाचं नाव आहे ओम साई 11 आंबेगर. या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं प्रावीण्य मिळवलं आणि ही ट्रॉफी आपल्या नावी केलेली आहे. या संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूया. 10,000 कॅश आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करूया. 10,000 रुपये आम्हाला वैभव शेठ पवार यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि जे ट्रॉफी आहे ती आम्हाला मिळालेली आहे श्री विष्णुप्पा धनावडे साहेब यांच्या वतीने. यांचा आभार आणि हा पुरस्कार आपण संपूर्ण व्यासपीठाच्या शुभासे प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. टीम ओम साई 11 आंबेगर. आता तृतीय क्रमांकाकडे वळूया आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ज्यांनी आम्हाला दिलेला आहे या स्पर्धेसाठी 15,000 रुपये कॅश प्राइज समाजसेवक सागर धनावडे सरांचा आभार. आणि ज्यांनी ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे ते आहेत श्री विष्णुप्पा धनावडे साहेब यांचा आभार. आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आहे 15,000 रुपये कॅश आकर्षक ट्रॉफी चालली आहे या स्पर्धेची. गाव आहे जवळवाडी. जवळवाडी टीमने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय आणि प्रावीण्य मिळवलंय. आपण या टीमला करूया सन्मानित. 15,000 रुपये कॅश आकर्षक ट्रॉफी संपूर्ण व्यासपीठाच्या शुभासे आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. मान्यवरांच्या शुभासे आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. तृतीय क्रमांकाचा 15,000 रुपये कॅश आकर्षक ट्रॉफी जवळवाडी टीमने प्रावीण्य मिळवलंय. तृतीय क्रमांकाचा मानकरी असणाऱ्या स्पर्धेचा संघ आहे टीम जवळवाडी. त्यानंतर आता आपण द्वितीय क्रमांकाकडे वळत आहोत आणि हा द्वितीय क्रमांक ज्यांनी आम्हाला दिलेला आहे, ज्यांनी 25,000ला आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे ते अमित दादा पार्टे उद्योजक यांचा आभार. आणि ट्रॉफी श्री विष्णुप्पा धनावडे साहेब यांचा आभार. आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी ग्लोरियस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सुधीर भाऊ धनावडे यांना विनंती करतो की भाऊ आपल्या शुभासे आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करावा. आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार चाललाय आंबेगर गावाला. संघाचं नाव आहे आंबेगर 11. 25,000 कॅश आकर्षक ट्रॉफी हा पुरस्कार आपण देत आहोत सुधीर भाऊ धनावडे यांच्या शुभासे. एकदा जोरदार टाळ्या. आंबेगर 11 साठी बहरदार खेळ या टीमने या स्पर्धेमध्ये केला आणि द्वितीय क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय आणि एक चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. ग्लोरियस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सुधीर भाऊ धनावडे यांच्या शुभासे आपण हा पुरस्कार देत आहोत आंबेगर 11ला. एकदा जोरदार टाळ्या आंबेगर 11 साठी. सुधीर भाऊ धनावडे यांच्या शुभासे आपण हा पुरस्कार आंबेगर 11ला प्रदान करत आहोत. 25,000 कॅश आकर्षक ट्रॉफी आपण आंबेगर संघाला प्रदान करत आहोत. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आंबेगर 11ला चाललेला आहे. एक चांगला खेळ आंबेगर 11ने केलेला आहे आणि किंबहुना आपण त्या टीमचं कौतुक करतोय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन. आता इथून पुढे आपण वळत आहोत ना. प्रथम पारितोषिक आहे 50,000 कॅश ज्यांनी आम्हाला दिलेली आहे ते
समाजसेवक आदरणीय ज्ञानदेवजी राणे साहेबांचा आभार आणि ट्रॉफी आहे श्री विष्णुप्पा धनावडे साहेब यांचा आभार आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो श्री गणेश क्रिकेट क्लब शिवाजीवाडी यांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार 50,000 कॅश आकर्षक ट्रॉफी चालली आहे करंजे गावाला. संघाचं नाव आहे BCC करंजे. 50,000 रुपये कॅश आकर्षक ट्रॉफी हा संघ आपल्या नावी करतोय आणि या हंगामातली पहिली स्पर्धा करंजे संघाने बाजी मारली आहे. पहिल्या क्रमांकावरती हा संघ विराजमान झालाय आणि या स्पर्धेचं प्रावीण्य या संघाने मिळवलंय आणि पहिला क्रमांक आपण प्रदान करत आहोत श्री गणेश क्रीडा मंडळ शिवाजीवाडी आणि किंबहुना मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण प्रदान करतोय BCC करंजे या टीमला. या टीमने पहिल्या क्रमांकावरती विराजमान झाली आणि पहिल्या क्रमांकाची बाजी मारली आहे आणि किंबहुना 50,000 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या नावी केली आहे. पहिला क्रमांक आपण प्रदान करत आहोत श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं प्रावीण्य मिळवलंय. संघाचं नाव आहे BCC करंजे. 50,000 कॅश आकर्षक ट्रॉफी आपण या टीमला प्रदान करत आहोत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 3 दिवसाची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. ज्यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्व दातूर भावांचं प्रतीक असणाऱ्या मंडळींचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्यांनी आयोजन समितीमध्ये मेहनत घेतली प्रत्येकाचा आभार. श्री गणेश मित्र मंडळ शिवाजीवाडी या प्रत्येक मंडळातल्या कार्यकर्त्याचा आणि घटकाचं सदस्याचा आपण आभार मानूया. आपण मेहनत घेतली आणि एक चांगली स्पर्धा आपण उभी केली. त्या संघाने सहभाग घेतला त्यांचे आभार. जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले त्यांचे आभार. जे मान्यवर या ठिकाणी आम्हाला लाभले त्यांचे आभार. वेळाअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि श्री गणेश